साखरेच्या दरात 20 रुपयांची वाढ झाल्यानंतर आता मुंबईकरांचा सर्वसामान्यांचा चहा सुद्धा मागणार आहे। एकूणच 10 रुपयाची चहा 15 रुपयाला मिळणार आहे। स्पेशल चहा जी 15ला होती ती 20ला, कुठे 20ला होती ती 25ला आणि कॉफीच्या दरात सुद्धा वाढ होणार आहे। माझ्यासोबत विक्रेते सुद्धा आहेत। एकूणच गेल्या अनेक वर्षांपासून ते चहाची विक्री करतायत। मात्र ही दरवाढ जी आहे ती त्यांना सुद्धा परवडणारी नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे, कारण इंधन दरवाढ असेल आणि वस्तूंची सुद्धा दर जे आहेत ते वाढलेले आहेत। काका, 15 रुपयांची चहा आता विकणार आहे। 15 रुपयाची चहा आता 20 रुपये होणार आहे आणि साखरेचा दर होता 60 रुपये, ते आता 80 झालं आहे। 80 ने आता 100 होणार आहे। आता इथून पुढे कॉफीचा दर होता कमीत कमी 15 रुपये, ते आता 25 रुपये होणार आहे। आणि बाकीच्या सर्व गोष्टी महागच आहेत। आता दूध म्हणलं तर दुधाचा भाव बी वाढ आहे आणि आम्हाला काय ते परवडत नाही। रोज 5 रुपयाला चहा मागतात, पण ते आता देऊ शकत नाही। ती कमीत कमी 7 रुपये होणार आणि 10 रुपयाला जी चहा विकायची ते 15 रुपयाला होणार आहे आणि जे 20 रुपयाला चहा विकायची ती 25 रुपये होणार आहे। अशा पद्धतीचं सर्व महागाई झालेली आहे। आम्हाला काय आता दिवाळी आली, दसरा आला आहे, गणपती आले आहेत, रक्षाबंधन आलं आहे, सर्व गोष्टी महाग आहेत। त्याच्यामुळं काही परवडत नाही लोकांना। काही सामान्य माणसाचं ह्याच्यात बरेच काही गोष्टी अडचणीच्या झालेल्या आहेत। आता चहा पे साखरेच्या चर्चा असं एकंदरीत पाहायला मिळतं। चहा पिणारे ग्राहक जे आहेत ते साखरेवर चर्चा करतात, पुन्हा या मागे पॉलिटिक्सवरती किंवा इतर घटनांवर चर्चा व्हायच्या। काय नक्की तुम्हाला त्या चर्चामधनं माहिती? नाही, आम्हाला माहिती त्याच्यातून मिळते की हे आम्ही आता काही गोष्टी ह्या करू शकत नाही, अशा म्हणजे अडचणीत सापडल्यागत झालेलं आहे सर्व। म्हणजे बऱ्याच गोष्टी अडचणीत आहेत की माणसाला ह्या गोष्टी सामान्य माणसाला परवडणारे आहेत आणि ह्याच्यातून आहे ना मुंबईकरांचे लय हाल होतात। सामान्य माणूस कमीत कमी 15-20 हजार पगार घेणाऱ्या त्या माणसाला आता ह्या गोष्टी परवडणाऱ्या नाहीत। एक चहा प्यायला गेलं, हॉटेलमध्ये जर गेलं तर 30-40 रुपये रेट आहे त्याचा। आणि आज आपण समजा बाहेर जरी चहा पिली तरी त्याच्यासुद्धा रेट आता कमी होते लोकांना, पण ते जे विक्रेते आहेत त्यांना ना परवडणारे आहेत। त्याच्यामुळं आता भाव कमी कमी प्रत्येक गोष्टीमध्ये 5 रुपये वाढवून चहा विकावी लागेल तर परवडू शकतं। अशा काही गोष्टी आहेत। नाही परवडणार, एवढी महाग चहा झाली, साखर एवढी महाग झाली, सरकारला पण नाही परवडणार। एवढी महागाई झाली, आता सणवार आल्यात, माणूस सकाळी उठला की पहिले चहा पितोय। खूप महागाई झाली साखर वगैरे, नाही परवडणार सामान्य लोकांना तर नाही। पण शक्यतो आता काय लोक तर पितातच, महाग हो तरी पण आता 10 रुपये चहा 15 रुपये झाले, 15चे 20 रुपये झाले। चाय कॉफी सर्व महाग झाले आणि साखर 60 रुपये होतं तर 80 झाले, तर 100 बनवणार। सणाचे दिवस आलेत आता। तुम्ही चहा पिणार की सोडणार आता काय नक्की? पियाला तर लागणार, थोडी तर पिणारच माणूस। 2 टाइम पितो, 1 टाइम पिणारच। भाव वाढवले तरच खिशाला ही चहा परवडेल, विकण्यासाठी ही चहा परवडेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। कारण इंधन दरवाढीनंतर एकूणच इंधनाचा दर वाढलेला आहे, मात्र चहाचा दर वाढवण्यात आला नव्हता। मात्र आता साखरेचा दर 20 रुपयांनी वाढल्यामुळे कुठेतरी चहाच्या दरात सुद्धा तो वाढ करण्याची गरज असल्याचं विक्रेत्यांकडून म्हटलं आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद गरुडसह स्वप्नील जाधव, G24 तास, मुंबई।